मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण TETचा जो पेपर झालेला आहे, आज पेपर 1 आणि पेपर 2 या संदर्भामध्ये आपण आन्सर की याची म्हणजे अपेक्षित उत्तर तालिका आहे त्या संदर्भामध्ये, म्हणजे अपेक्षित उत्तरे काय येतील या संदर्भामध्ये आज आपण उत्तरे पाहणार आहोत. म्हणजे कसं आहे, पेपर फर्स्ट झालेला आहे, पेपर सेकंड जो पेपर झालेला आहे त्यातले फक्त इंग्रजी विषयाचे आपण पाहणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही, फक्त तुम्ही आन्सर तुम्हाला सांगेन, पटपट तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला काय आहे. नंतर ह्याचे एक्सप्लेनेशन मी टाकणारच आहे नेमकं काय आहे ते. ठीक आहे. आता पहा, प्रश्न क्रमांक 31 ज्यांचे सेट आहे ते त्यानुसार तुम्ही बघून घ्या काय ते. हा जो शब्द दिला त्यांनी, हे एवढ्या शब्दातलं अल्फाबेटिकली काय विचारलं तर बघा, कॉम्बिनेशन नंबर दॅट अल्फाबेट्स अरेंज, म्हणजे म्हणजे आपले काय मुळाक्षराच्या वर्णनानुसार अल्फाबेट जे आहे ना त्यानुसार त्यांनी एका मागोवर एक लावा म्हणजे हे रिपीट प्रश्न आहे. अशा पद्धतीने प्रश्न मागच्या वेळेस पण विचारलेले होते. तर ह्याच्यामध्ये ह्याचं या एकूण शब्दाचं काय बनणार आहे, नॅचरल बनणार आहे. ठीक आहे, नॅचरल हा शब्द बनतो. आणि हे नॅचरल कसं, याचं उत्तर जर तुम्हाला डायरेक्ट सांगतो 4 नंबर उत्तर येईल याचं. पहा, करेक्ट द सिम्पल सेंटेन्स, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स द गिवन फॉर द गिवन सेंटेन्स असं उत्तर दिले. म्हणजे साधं वाक्य कोणतं ह्याच्यात बनवा म्हणलं एक वाक्य. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक, म्हणजे अँड असल्यामुळे हे काय झालं, कंपाऊंड सेंटेन्स आहे. तर काय करायचं, सिम्पल करायचं आहे. सरळ हे अँड काढण्यासाठी हॅविंग म्हणजे मूळ क्रियापदाचं ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक, म्हणजे सुरुवात जर इथे घेतली तर हॅविंगनं सुरुवात होईल, कारण ह्याच्यामध्ये टू पुट आणि हे कॉमा हे पुटिंग असं काही येणार नाही. त्यामुळे पहिला हे सरळ उत्तर एक आहे. ठीक आहे. आणि हे क्लॉज विचारलं आहे, क्लॉज कोणता आहे, चूज द क्लॉज. म्हणजे कसं, व्हेअरनं द हाऊस व्हेअर द ॲक्सिडेंट अक्युअर्ड इज नियर बाय. पहा, वाक्य काय माहिती आहे काय, इथं मेन वर्ब इज असल्यामुळं हे डायरेक्ट काय होणार आहे, प्लेस तर होणार नाही. ठीक आहे. आणि कॉन्स्टॅक्ट पण होणार नाही, आणि त्यामुळे हे काय होईल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल. नाउन क्लॉज का होणार नाही, कारण का अंडरलाईन केलेले व्हेअरपासून सुरुवात झालेली आहे आणि ह्याचा तो ॲडजेक्टिव्ह आहे. त्या संदर्भात तो उत्तर आहे, एक्सप्लेन मी देतो नंतर. पहा, 34 नंबरचा प्रश्न काढलेला पॉझिटिव्ह डिग्री विचारा म्हटलं, म्हणजे चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. द लॉयन इज द मोस्ट काय फर्शियस ऑफ ऑल ॲनिमल्स. म्हणजे कसं बघा, हे आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं, त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री करायचं आहे. पॉझिटिव्ह डिग्री जे सुपरलेटिव्ह डिग्रीचं असते ज्यामध्ये वन ऑफ द नसते. ठीक आहे, वन ऑफ द नसते, त्या वाक्याची सुरुवात नो अदर होत असते. नो अदर 2 असते, त्यामुळे हे दोन्ही उडाले. ॲनिमल इज, ॲनिमल असल्यामुळे ह्याला इज येणार आहे, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 3 येईल. चौथा येणार नाही, कारण आल्यामुळं. ठीक आहे, आल्यामुळं. ठीक आहे. पार्ट ऑफ स्पीच विचारले, स्टेट वॉट द अंडरलाईन वर्ड्स. काय आहे, दोज कोणतं पार्ट ऑफ स्पीचमध्ये आहे बघा. ठीक आहे. इंडेफिनिट प्रोनाउन आहे का, नाही. इंडेफिनिट नाही. ठीक आहे. समोर हे काही नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह आहे का, इच आणि एव्हरी नाही, असं काहीच नाही. त्यामुळे रिलेटिव्ह पण नाही, हो असं काही. त्यामुळं दोज असल्यामुळे डेमॉन्स्ट्रेट दिस दोज, हे दोज जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम मराठीत आपण म्हणतो. आयडेंटिफाय द गिवन टेन्स विचारलं आहे. 36 टेन्स कोणतं विचारलं आहे, द हॅज बीन अफेक्टेड. म्हणजे हॅज बीन म्हणजे कसं आहे, हॅज प्लस V3 आहे, त्यामुळे हे काय असलं पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट असलं पाहिजे. कंटिन्युअस नाही, पास्ट परफेक्ट पण नाही. ठीक आहे. बी वॉज बीन, इथं पुरं कन्फ्यूज झाले. हे बीन मूळ V3 आहे बरं का. ठीक आहे. त्यामुळं हा पास्ट परफेक्ट टेन्स होईल. ठीक आहे. आता पहा, दुसरा जे आहे ॲसिम्युलेटचा अर्थ बघा. आता याने काय विचारलं आहे, ॲसिम्युलेट म्हणजे एकत्र येणं, एखाद्या गोष्टीत मिसळणं, म्हणजे आपल्याला आपण काय अरेंज होणार नाही, रिव्ह्यूज होणार, असेंबल होणार नाही. तर हे कळेल ऑब्स्ट्रॉप म्हणजे काय, एकत्र मिश्रण होणं, एकत्र मिश्रण असं अर्थ. ठीक आहे, कळलं. म्हणजे हे कोण तुम्हाला उत्तर लवकर सांगणार आहे मित्रांनो. आता पहा, हे जे आहे क्वेश्चन नंबर 38. ठीक आहे. या 38 नंबरचं तुम्हाला मी कन्फ्यूज होऊ नये तुम्हाला हे सांगतो. हे बघा, विपुलता अपोजिट मिनिंग विचारलं आहे. काय याच्यामध्ये एकदम नॅरो, कमी स्पेस, म्हणजे ते खूप असं विपुल आहे, त्याला काय म्हणतं, अबंडन्समध्ये. MPSCला आलेला प्रश्न आहे बरं का, अबंडन्स खूप वेळेस विचारलं आहे MPSCनं. आता काय वेळेला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं आहे, म्हणजे अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन एक्सिस्टन्स. हे MPSCचं आवडतं वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे जो देवावर विश्वास करत नाही तो अथिस्ट आहे. किती वेळेस, तर 1000 वेळेस विचार प्रश्न आहे. ठीक आहे. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. बघा, इथे काय विचारलं आहे, ते अॅक्युज्ड डॅश टू द जज ऑफ मर्सी. जजला काय करणार आहे, अॅक्यूज म्हणजे तो गुन्हागार काय करतो, गुन्हेगार काय करणार आहे, जजला अपील करणार आहे काय, विचारणार आहे काय, काही नाही विचार. डिमांडेड, तो जज साहेबांना कोणी डिमांड करते का नाही, त्यामुळे तो रिक्वेस्ट करणार आहे की बाबा म्हणजे मला काहीतरी माफ करा, असं तो जज सांगतो. जज साहेबांना आपला कैदी सांगत असतो, म्हणजे गुन्हागार ज्याला आपण ज्यांनी चुका केली त्यांना. ठीक आहे. बघा,
कैलास, आता चूज द फ्रेझल वर्ब विचारलं आहे. फ्रेझल वर्ब खूप वेळेस एक प्रश्न कंपल्सरी येतो बरं का, फ्रेझल वर्ब MPSCमध्ये पण. कैलास ट्राय टू हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट, तो प्रयत्न खूप करतो आहे पण ही एक्झामिनेशन गेट थ्रू, म्हणजे परीक्षे गेट थ्रू येणार, गेट ऑन येणार नाही त्याच्यावर, ठीक आहे. आणि फ्रेझल वर्ब ह्याच्यामध्ये तर गेट थ्रू व्यवस्थित बसेल, कारण का एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये कैलास ट्राय टू बेस्ट तो खूप प्रयत्न करतो परंतु त्याचं काही त्याच्यात यश भेटत नाही. गेट थ्रू इज एक्झामिनेशन, ठीक आहे. आता आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एरर, चुकीचं काय विचारलं आहे बघा वाक्यात, काय ABCD सेट दिलेलं आहे. द काइंड ऑफ ट्राउझर्स आर रॅदर एक्सपेन्सिव्ह टू बाय, असं आहे का नाही, त्यामुळे नो एरर, डी येणार नाही, सी पण येणार नाही, ठीक आहे. ट्राउझर्स, काइंड्स ऑफ ट्राउझर येईल, यस परत लागेल. ट्राउझर हा सिंगल जर विचारला तर काइंड्स ऑफ ट्राउझर असं होईल, दीज काइंड्स ऑफ, म्हणजे याच्यामध्ये आयडेंटिफाय कोणतं करा म्हणलं त्याने, मग चुकीचं विचारलं, एरर विचारलं ना, त्यामुळे याच्या बीमध्ये चुकी काय, एमध्ये चुकी आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक काय येईल, ए पर्याय येईल मित्रांनो, ठीक आहे. पर्याय क्रमांक ए येईल. द काइंड्स ऑफ ट्राउझर असं यस इथं यस परत आला पाहिजे होतं, ठीक आहे. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेस मिनिंग टू गिवन इडियम्स विचारलं आहे. टू स्पिल द बीन्स, हे MPSCचा प्रश्न आहे, हे 2019ला आलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो. हे बीन्स म्हणजे एखादी गोष्टी ओपन करणं, म्हणजे काय, एखादी गोष्ट लपवलेली गोष्ट नंतर. कीप सिक्रेट, अरे लपवणे म्हणजे हे ठेवणे आहे. टू टेक इरेव्हलंट नाही, मिसबिहेव पण नाही. टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन, रिव्हील म्हणजे खुले करणे असाचा अर्थ होतो, ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 44 हा पॅराजंबल आहे, सरळ सांगतो त्यामुळे काय याची येणार नाही. अँड वाक्याची सुरुवात होत नसते त्यामुळे पीनं सुरुवात होणार नाही. कुठं आले काय, पी पर्याय उडाला. आय एम किंवा होऊ शकतो, ठीक आहे. टू माय डॉटर, टू येणार, आरनं सुरू होणार आहे का, नाही, त्यामुळे दोन्ही उडाले, पर्याय एकदम चीप होते. हां, हू वूड बी गिव्ह हजबंड, हू म्हणजे हे रिलेटिव्ह प्रोनाउन असल्यामुळे, ठीक आहे, ते कुणावर डिपेंड आहे, ठीक आहे. डिपेंड म्हणजे येसनं सुरुवात होणार आहे का, नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक सरळ जातो आहे, ही लिमिटमधूनच सुरुवात होते बरं का, ठीक आहे. त्यामुळे पर्याय तर अरेंज करून घ्या तुम्ही. कसं होते बघा, क्यू आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ, मी जावई बघतोय, शोधत आहे. टू माय डॉटर, माझ्या मुलीसाठी. हू वूड बी गुड हजबंड, तो चांगला नवरा झाला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे काय त्याचं थांबा, सुरुवातीला काय क्यू येईल, आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येईल, हू वूड बी अ गुड हजबंड, तो चांगला नवरा झाला पाहिजे. आणि त्यानंतर टू माय डॉटर म्हणजे माझ्या मुलीसाठी, आणि तो काय झाला पाहिजे, चांगला बिझनेसमॅन, पण बिझनेसमध्ये माझ्या मदत करणार पाहिजे, असं त्याचा अर्थ निघतो. समजून घ्या तुम्ही काय, ठीक आहे. चूज वन ऑफ, हे मोस्ट आल्यामुळे ते द 100% आलं पाहिजे, नो ते येणार नाही, हे बी कळालं. द आहेत, ठीक आहे. पहा आता इथं काय उत्तर येईल मग, त्यामुळे दची सुरुवात कशाने झाली मित्रांनो, दची सुरुवात झाल्यामुळं आता एकच राहिलेलं आहे, कोणतं पहा, अनहेल्दी म्हणजे वॉवेल्सनं सुरुवात झाल्यामुळे ते ॲन यायला पाहिजे, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल, ठीक आहे. आता चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट काय विचारलं आहे बघा, कोलमध्ये इन्व्हेंट केलं का, शोध म्हणजे नवीन बनवले का नाही, ऑलरेडी ते होतं तिथं, त्यामुळे हे येणार नाही, ठीक आहे. ही डिनाय टू टेक द मनी, हे पण येणार नाही. ही वॉज लुकिंग मी, टू मी यायला पाहिजे, ठीक आहे. लुकिंग टू मी, मला तो पाहतोय, म्हणजे हे पण येणार नाही. त्यामुळे द हंग द पिक्चर ऑफ ऑल हे येईल बरं, कारण स्ट्रक्चरनुसार ते बरोबर आहे, ठीक आहे. ही हंग द पिक्चर ऑन द वॉल, हे उत्तर यायला पाहिजे, ठीक आहे. पहा चूज द करेक्ट प्रिपोजिशन विचारलं आहे इन द ब्लँक्स. बुद्धिझम टीचेस दॅट्स फ्रीडम, ठीक आहे, फ्रॉम डिझायर. सफर आल्यानंतर फ्रॉम येतो, सफरिंग फ्रॉम हा प्रिपोजिशनचे स्ट्रक्चर आहे बरं का, त्यामुळे इथं फ्रॉम पाहिजे, सॉरी इथं फ्रॉम आहे, म्हणजे हे उडालं. मग आता बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम फ्रॉम डिझायर, म्हणजे फ्रॉम यायला डबल फ्रॉम यायला पाहिजे, ठीक आहे. पहा चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट मिनिंग अंडरलाईन ऑन, म्हणजे समानार्थी विचारले, शॉर्टकट सांगतो, म्हणजे समानार्थी विचारलं, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय उत्तर येईल बघा, तुम्हाला सांगतो आता. माय फ्रेंड युजेस रिगल, बोर, हॅरास, फ्लॅटर, इथं काय यायला उत्तर पाहिजे तुम्ही मला, म्हणजे बघा कसं आहे माहिती आहे का, रिगल म्हणजे काय की आनंद, मनोरंजन, एन्जॉयमेंट, आपण त्याला अर्थ घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द काय व्हायला पाहिजे, एंटरटेन व्हायला पाहिजे. हॅरास होणार का, त्रास देणं, फ्लॅटर होईल का नाही, बोर पण होणार नाही, कंटाळवाणं, ठीक आहे. आता स्टेशनरी विचारलं आहे. अपोजिट, स्टेशनरीचं अपोजिट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, स्टेशनरी म्हणजे कसं स्थिर एका ठिकाणी राहणारं, म्हणजे मूव्हिंग म्हणजे हालचाल करणारं, ठीक आहे. स्पीडिंग होणार नाही, स्टँडिंग काहीच होणार नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं. आता पॅसेज मी डायरेक्ट उत्तर सांगून देतो, थोडंसं अप्लाइड बेस हा पॅसेज होता, ठीक आहे. म्हणजे डोक्याचं भुगा होण्यासारखा म्हणू शकतो पण चांगलं सोपं होतं, तेवढं काय अवघड नव्हता. पहा कारण मी पण आज पेपर दिले त्यामुळे थोडंसं आन्सर की लेट देतो आहे, ठीक आहे. तिसऱ्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो मी तुम्हाला, ह्याचं पण तिसराच येईल.
ठाकूर टोळ ह्याच्या संदर्भामध्ये ह्याचं पण तिसराच येईल मित्रांनो. ठीक आहे. मग तिसरा म्हणजे कसं माहिती आहे का, ह्याचं टू एनकरेज समवन फ्रेंड्स हे येईल. आणि त्याच्यानंतर ह्याचं जे आहे कोणतं, द मोस्ट इम्पॉर्टंट हे काय, द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज हॅज फ्रेंड्स काय येणार तुम्ही ह्याच्यामध्ये काय देऊ शकता, काय माहिती आहे का, फिल्ट डिस्प्लेसमेंट टाकणार का, ते होणार नाही. फील फेअर हे पण होणार नाही. त्यामुळे हे 4 नंबरचं होतं, तुम्ही बघून घ्या तरी पण पॅसेज वाचून. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होईल, इम्पॉर्टंट फीचर्स स्टोरीज दॅट दे ऑलवेज हॅड समथिंग न्यू ऑफर, असं ते उत्तर येईल. ठीक आहे मित्रांनो. हिज ॲटिट्यूड टू हिज ॲक्युज ऑफ ॲन्सेंट्रोस्ट वॉज ऑफ ॲडमिरेशन होईल. फेअर होणार नाही, ओपन होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तर 56 नंबरचं काय उत्तर आहे, आर्टिकलच्या संदर्भात विचारलं आहे. काय इथं वर्ड असल्यामुळे इथं ॲन येणार नाही, नो आर्टिकल पण येणार नाही, यायला पाहिजे, द पण येणार नाही. त्यामुळं 2 ठिकाणी ए आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पहिल्यांतर म्हणजे इंडेफिनेट आर्टिकलनंतर डेफिनेट आर्टिकल तो जर मिनिंग काढला तर, त्यामुळे ए दोन्ही येणार नाही, तर ए अँड द येत असते. स्ट्रक्चर आहे, सूत्र आहे त्याचे. आणि वाक्याच्या नंबर लक्षात येईल, वाय झाल्यामुळे तिथं यायला पाहिजे, डेफिनेट आर्टिकल आहे. ठीक आहे. द पीपल हू आर अवेअर्स डॅडॅस काय येणार आहे इथं, हार्डवर्क जनरली टू डू नॉट सक्सीड डॅडॅस म्हणजे ते काय यायला पाहिजे, इन लाईफ का विथ लाईफ, हे सोबत आयुष्यासोबत येणार का, येणार नाही. इन 3 ठिकाणी आला आहे. ठीक आहे. मग इथं काय येणार आहे आता, अवर्स टू हार्डवर्क, इन हार्डवर्क आहे, ॲट का प्लेस आहे का, त्यामुळे ॲट येणार नाही. म्हणजे त्यामुळे इथं काय यायला पाहिजे, 2 नंबर उत्तर आहे. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे 2 नंबर उत्तर समजून घ्या. आयडेंटिफाय द फिगर स्पीच म्हणजे काय, अलंकार शब्द, अलंकार कोणता आहे ते ओळखा म्हणलं आहे. ठीक आहे. अलंकार कोणता आहे म्हणजे कसं, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज म्हणजे हे वाक्याचे घिसळमिसळ झालेलं आहे मागं पुढे, त्यामुळे इन्व्हर्जन, समोरचा शब्द मागं घेतल्यामुळे तो इन्व्हर्जन येईल. इथं मेटाफॉर पण येणार नाही, पॅराडॉक्स पण येणार नाही. 59 नंबरचं सांगतो मित्रांनो, अ लेडी गिवन द पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन विचारलं आहे. पॅसिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजे त्याला काय म्हणतो, कर्मणी, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, कर्ते आणि कर्मणी, बरोबर. ठीक आहे. बघा, अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक कॉव, याचे 2 उत्तर निघतात मित्रांनो. आता ते कसं तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये दोन म्हणजे ऑब्जेक्ट आहेत. आता काही जण सांगतात त्याच्या पण हे एक आहे आणि हे एक आहे, त्यामुळे 2 उत्तर पण येतात, त्याचे 2 उत्तर निघतात. बघा तुम्ही कसं, हिम घेतल्यामुळे ही यायला पाहिजे आणि गेव आल्यामुळे ते वाज यायला पाहिजे. ठीक आहे. हे आलं गिवन अ ब्लॅक बाऊ बाय अ लेडी मिशनर, हे उत्तर यायला पाहिजे. दुसरा पण एक उत्तर निघतो मित्रांनो. बघा, जर आपण हे ऑब्जेक्ट घेतलं, अ ब्लॅक बाऊ वॉज गिवन तर टू हिम यायला पाहिजे, त्यामुळे हे उत्तर यायला नाही पाहिजे. पण जर आलं तर हे उत्तर येऊ शकते. त्यामुळं आयोग काय उत्तर देईल ह्याच्यावर डिपेंड आहे, परीक्षा. त्यामुळे माझं मत तर मी ह्या उत्तराला टिक करेन मित्रांनो. ठीक आहे. ही वॉज ही हिमचं इथं ही झालं, ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनर, असं उत्तर यायला पाहिजे. जर इथं हिम घेतलं तर इथं टू यायला पाहिजे, बरं का. जरी आयोगाने हे म्हणजे परीक्षापासून हे उत्तर दिलं तर इथं टू इथं कनेक्टिंग यायला पाहिजे. त्यामुळे ते माझं तो उत्तर ते येणार नाही, त्यामुळे मी ह्या उत्तराला रिकमेंड करतो 1 नंबरला. ठीक आहे. 60 नंबरचं बघा, डायरेक्ट विचारलं आहे. बघा, कोणतं आहे, प्रश्नार्थ काय, त्यामुळे प्रश्नार्थ काय आला पाहिजे. सरसर पहिला उत्तर जातो, पर्याय पहिला उडतो, कारण का उत्तरामध्ये पण प्रश्नार्थ दिल्यामुळे तो येणार नाही. आता बघा, इथं काय विचारलं आहे, वेन से टू, इथं आस्कडे यायला पाहिजे, कारण का जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स करत असतो त्याच्यामध्ये हा आस्क येत असतो से टूच्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा 4 ठिकाणी आस्क आहे. दुसरं काय येणार, त्यानंतर वेन तसेच घ्यायचं असते, डब्ल्यूची वर्ड असल्यामुळे. एस नो टाईपमध्ये जर व्हर्बलला असेल तर त्याच्यामध्ये तो मूळ क्रियापद काळानुसार बदलत असतो, त्यामुळे इथं वेनमध्ये बदल होत नाही. वेन 4 ठिकाणी. आता आय आहे, कोणासाठी आहे, ॲस्ट्रॉलॉजीसाठी, ही यायला पाहिजे. ठीक आहे. शूड पहिला तर गेला आहे. ठीक आहे. वेन ही वूड, शूड इथं पण कटला, दुसरा कटला. वेन वूड इथं हे पण येणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं यायला पाहिजे. वेन ही वूड गेट ॲट हिम. ठीक आहे. असं उत्तर हे यायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने ही आन्सर की होती, समजून घ्या. फक्त आन्सर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि असं काही वाटलं की डिटेल एक्सप्लेनेशन जेव्हा आपण नंतर घेऊच ह्याचं, पण तुम्हाला वेळेत लवकर हे उत्तर कळायला पाहिजे म्हणून हे पेपर घेतलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांवर शेअर करा, जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पेपर दिले त्यांना शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.